Hello, students. Welcome to the new session of inheritance and variation. Interesting topic of biology. महाराष्ट्र बोर्ड 2020 न्यू सिलेबस याच्यामध्ये जो इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन हा जो टॉपिक आपला चालू आहे याच्यामध्ये अगोदर सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन हा पार्ट बघितलेला होता. त्या इंट्रोडक्शनमध्ये सगळे जिनॅटिक्स संदर्भातली मेंडेलचं वर्क, निओ मेंडेलिझम हाही पार्ट आपण अभ्यासलेला होता. आता स्पेशली आपण कोणता पार्ट फोकस करतोय. लास्ट लेक्चरला आपण क्रोमोझोमचा प्लॉइडी नंबर हा पाहिलेला होता. हॅप्लॉइड, डिप्लॉइड, ट्रिप्लॉइड, पॉलिप्लॉइड, यूप्लॉइड हा कन्सेप्ट सगळा आपण बघितलेला होता. आता प्रत्यक्षात आज आपण क्रोमोझोम संदर्भात माहिती घेणार आहे. मग क्रोमोझोम्स असतात कुठं नक्की, त्या क्रोमोझोमची साईज काय असते किंवा त्याचे लांबी किती असते, त्याचा थिकनेस काय असतो, क्रोमोझोम काय काम करतात, क्रोमोझोमचे स्ट्रक्चर कसं असतं, क्रोमोझोमचे वेगवेगळे टाईप्स कोणकोणते असतात, हा पुढचा पार्ट आहे. आजच्या लेक्चरला जस्ट आपण क्रोमोझोमचं स्ट्रक्चर डिटेल अभ्यासणार आहे आणि त्या स्ट्रक्चरशी रिलेटेड काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या आपण अभ्यासणार आहे. म्हणजे आत्ता जे आपण पाहणार आहे ती क्रोमोझोमची वैशिष्ट्ये पाहणार आहे. सो क्रोमोझोम, ह्या क्रोमोझोमची वैशिष्ट्ये आपल्याला बघायचे आहेत. आता हा जो क्रोमोझोम आहे या क्रोमोझोमचे काय काय वैशिष्ट्य आपण पाहणार आहे, तर याच्यामध्ये सुरुवातीला आपण पाहणार आहे त्याची लोकेशन. नंबर 1 बघूया, लोकेशन. म्हणजे ठीक आहे, क्रोमोझोमचा हा सेलचा पार्ट आहे, पण सेलमध्ये नक्की तो कुठं असतो, कोणत्या ठिकाणी असतो, तर हे आपण बघणार आहे. तर त्याची लोकेशन आहे न्यूक्लियस ऑफ यूकॅरियोटिक सेल. जर का पेशी आमची यूकॅरियोटिक असेल म्हणजे वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस असेल, ॲनिमल आणि प्लांट सेल असेल, यूकॅरियोटिक सेलमध्ये ॲनिमल सेल आणि प्लांट सेल. सो प्लांट अँड ॲनिमल सेल याला आपण यूकॅरियोटिक म्हणत असतो. आणि या यूकॅरियोटिकच्या न्यूक्लियसमध्ये हा क्रोमोझोम असतो. सो न्यूक्लियस ऑफ यूकॅरियोटिक सेल. चला मग हा प्रोकॅरियोटिक असेल तर सो प्रेझेंट इन प्रोकॅरियोटिक सेल असेल तर सायटोप्लाझम ऑफ प्रोकॅरियोटिक सेल. उदाहरणार्थ बघा, प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे बॅक्टेरियल सेल असते. सो बॅक्टेरियल सेल, आणि या बॅक्टेरियल सेलच्या सायटोप्लाझममध्ये हा क्रोमोझोम असतो. यूकॅरियोटिकच्या न्यूक्लियसमध्ये हा क्रोमोझोम असतो. म्हणजे आम्हाला त्याची लोकेशन कळलेली आहे. सो न्यूक्लियस इन यूकॅरियोटिक सेल, सायटोप्लाझम इन प्रोकॅरियोटिक सेल. सो यूकॅरियोटिक सेल असेल तर न्यूक्लियसमध्ये असतो, प्रोकॅरियोटिक सेल असेल तर सायटोप्लाझममध्ये असतो. ओके, आता नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स बघूया, याची लेंथ बघूया. लेंथ काय असेल, याची जर लेंथ आपण बघितली तर ही लेंथ आहे 0.1 मायक्रोमीटर टू दी 33 मायक्रोमीटर. म्हणजे 0.1 मायक्रोमीटर टू 33 मायक्रोमीटर ही त्याची लेंथ आहे, लांबी आहे. त्याचा थिकनेस बघूया किती आहे. थिकनेस नंबर 3, थिकनेस म्हणजेच त्याची विड्थ जर बघितली तर ती विड्थ असते 0.2 मायक्रोमीटर टू दी 2 मायक्रोमीटर. 0.2 मायक्रोमीटर टू दी 2 मायक्रोमीटर ही त्याचा थिकनेस असतो. आता याचं कंपोजिशन बघूया. नंबर 4, कंपोजिशन म्हणजे त्याच्यात असणारे घटक कोणकोणते आहेत हेही बघूया. तर याच्यामध्ये वेगवेगळे 3 घटक असतात. एक सगळ्यात महत्त्वाचा असतो DNA,
हा पहिला फॅक्टर आहे. दुसरा फॅक्टर असतो हिस्टोन प्रोटीन. हिस्टोन प्रोटीन. आणि तिसरा फॅक्टर असतो तो म्हणजे नॉन हिस्टोन प्रोटीन. नॉन हिस्टोन प्रोटीन. सो हिस्टोन प्रोटीन्स, नॉन हिस्टोन प्रोटीन्स अँड DNA ह्या तिघांनी एकत्र आलं की तयार होतो तो क्रोमोझोम असतो. हे क्रोमोझोमचे घटक आहेत ज्याला आपण कंपोजिशन ऑफ क्रोमोझोम म्हटलं होतं. आणि आता रोल ऑफ क्रोमोझोम बघूया. क्रोमोझोमचा रोल काय असतो? सो रोल ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोम काय काम करत असेल, याचा रोल काय? वेगवेगळे रोल आहेत. एक सगळ्यात महत्त्वाचा आहे ते म्हणजे हेरिडिटी. हेरिडिटी याचा अर्थ असा आहे की अनुवंशिक गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वाहून नेण्याचं काम करत असतो, कारण याच्यात DNA असतो. सो ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन इज कॉल्ड ॲज हेरिडिटी. हेरिडिटी. सो ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स. ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स याला आपण हेरिडिटी म्हणत असतो. ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स. ओके. सेकंड रोल आहे तो म्हणजेच व्हॅरिएशन्स. व्हॅरिएशन्स. व्हॅरिएशन्स म्हणजे काय असतात? बदल असतात, चेंजेस असतात. चेंजेस. देन इट शोज म्युटेशन्स. म्युटेशन्स. म्युटेशन्स म्हणजे काय असतं? फास्ट चेंजेस असतात. चेंजेस इन जीन्स. चेंजेस इन जीन्स. जीन्समध्ये होणारे बदल असतात, याला आम्ही म्युटेशन्स म्हणत असतो. आणि या सगळ्यांचा इफेक्ट असा होतो की इथं इव्हॉल्युशन होतं. इव्हॉल्युशन या शब्दाचा अर्थ आहे सेरीज ऑफ चेंजेस. series of changes from past to present. अगदी सुरुवातीपासून आज अखेर जे काही बदल झालेले आहेत या बदलाला आपण म्हणत असतो इव्हॉल्युशन. एका पिढीचे गुणधर्म दुसऱ्या पिढीकडे वाहून नेतो, म्हणून याला म्हणायचं ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स, हेरिडिटी. ते होत असताना काही चेंजेस होतात, बदल होतात, या बदलाला म्हणायचं व्हेरिएशन्स. जीन्समध्ये जे काय फास्ट बदल होतात याला म्हणायचं म्युटेशन्स. असे अनेक म्युटेशन झाले, अनेक व्हेरिएशन झाले की त्याचं रूपांतर इव्हॉल्युशनमध्ये होतं. ऑर्गॅनिझम मिळतो, याला इव्हॉल्युशन म्हणायचं. सो हेरिडिटी, व्हेरिएशन्स, म्युटेशन अँड इव्हॉल्युशन इज द रोल ऑफ क्रोमोझोम. रोल ऑफ क्रोमोझोम, कारण या क्रोमोझोममध्ये काय असतोय? DNA असतोय. DNA असतो आणि हा DNA काम करत असतो. सो दिस इज अबाउट लोकेशन बघितली. न्यूक्लियस युकॅरियोटिक सेल, सायटोप्लाझम असेल तर प्रोकॅरियोटिक सेल. लेंथ आहे 1 मायक्रोमीटर टू दी 33 मायक्रोमीटर. थिकनेस आहे 0.2 मायक्रोमीटर टू दी 2 मायक्रोमीटर. त्याच्यानंतर कंपोजिशन 3 घटक आहेत. पहिला आहे DNA, दुसरा आहे हिस्टोन प्रोटीन, तिसरा आहे नॉन हिस्टोन प्रोटीन. काय काम करतो? तर 4 महत्त्वाचे फंक्शन करतो: हेरिडिटी, व्हेरिएशन, म्युटेशन अँड इव्हॉल्युशन. सो दिस इज अबाउट रोल ऑफ क्रोमोझोम. व्हिडिओ पॉज करा. याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे ते स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम बघायचं आहे. व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण ह्याच्या अगोदर पार्टमध्ये आपण क्रोमोझोमची लोकेशन, क्रोमोझोमची साईज, क्रोमोझोमची लांबी, त्याचा थिकनेस, क्रोमोझोमची वेगवेगळी फंक्शन्स, क्रोमोझोमचं असणारं कंपोजिशन पण बघितलं होतं, ज्याच्यात हिस्टोन असतो, नॉन हिस्टोन असतो.
आता आपण खूप महत्त्वाचं एक क्रोमोझोम संदर्भातलं स्ट्रक्चर पाहणार आहे. क्रोमोझोमची सगळी माहिती आपण घेतल्यानंतर म्हणजे जसं की हे आपण त्याचं स्ट्रक्चर पाहतो. हे जे स्ट्रक्चर आहे हे ओनली विजिबल ॲट मेटाफेज ऑफ दी सेल डिव्हिजन. म्हणजे हा क्रोमोझोम जनरली इनविजिबल असतो, बट विजिबल अंडर मायक्रोस्कोप only at metaphase of cell division. हा MCQ आहे म्हणून आपण तो घेतलेला आहे थोडा. हा जो मेटाफेज असते सेल डिव्हिजनची, ह्या मेटाफेजला तो विजिबल असतो, अदरवाईज इट इज इनविजिबल. आता वाय क्रोमोझोम इज विजिबल ॲट मेटाफेज? बिकॉज ॲट मेटाफेज क्रोमोझोम नंबर बिकम्स डबल. क्रोमोनिमॅटा डबल होतो, त्याचा थिकनेस वाढतो आणि थिकनेस वाढला की तो मायक्रोस्कोप खाली विजिबल असतो, बट विजिबल ओनली ॲट मेटाफेज. आणि मेटाफेजला तो विजिबल असतो कारण क्रोमोझोमचा थिकनेस वाढलेला असतो. इथं क्रोमोनिमॅटा डबल झालेला असतो. ओके, म्हणजे तुम्हाला पहिला MCQ कळाला. जनरली क्रोमोझोम हा इनविजिबल आहे, पण तो विजिबल होतो अंडर मायक्रोस्कोप मेटाफेजला होतो ड्युरिंग दी सेल डिव्हिजन, जेव्हा पेशी विभाजन होत असतं तेव्हा. आता हा मायक्रोस्कोप खाली पाहिलेलं जे स्ट्रक्चर आहे, या स्ट्रक्चरमध्ये क्रोमोझोममध्ये आपल्याला वेगवेगळे पार्ट्स पाहायला मिळतात. कोणकोणते पार्ट्स असतात हे आपण खूप खूप डिटेल पाहणार आहे. वन बाय वन आपण त्याची माहिती घेणार आहे. बघूया आपण. पार्ट क्रोमोझोमचं सगळ्यात बाहेरचं आवरण असतं. ह्या क्रोमोझोमच्या बाहेर आहे सगळ्यात बाहेरचं हे जे ब्ल्यू कलरचं तुम्हाला दिसतं, याला म्हटलं जातं पेलिकल. पेलिकल व्यवस्थित लक्षात ठेवा. क्रोमोझोमवरती थिन लेअर असतो, या थिन लेअरला म्हटलं जातं पेलिकल. आणि या पेलिकलच्या इनसाइडला हा जो डॉटेड पार्ट तुम्हाला दाखवतो, हा डॉटेड पार्ट आहे, लिक्विड पार्ट आहे. डॉटेड पार्ट लिक्विड पार्ट आहे. ह्या लिक्विड पार्टला म्हटलं जातं मॅट्रिक्स. सो लिक्विड पेलिकलच्या आतील बाजूला जे एकूण लिक्विड असतं याला म्हटलं जातं मॅट्रिक्स, कॉल्ड ॲज मॅट्रिक्स. याला मॅट्रिक्स म्हणायचं. बघा, क्रोमोझोमवरती थिन लेअर असतो, पातळ थर असतो, हा सगळ्यात बाहेरचा आवरण आहे. ह्या बाहेरच्या आवरणाला म्हणायचं पेलिकल. सो आउटर आहे, थिन असतो, सिंगल लेअर असतो, प्रोटेक्टिव्ह लेअर असतो, याला काय म्हणायचं पेलिकल. ह्या पेलिकलच्या इनसाइडला हा जो लिक्विड पार्ट असतो, हा लिक्विड पार्ट असतो, याला म्हणायचं मॅट्रिक्स. आणि याच्यामध्ये या क्रोमोझोमसाठी आवश्यक असणारे कॉम्पोनंट्स असतात, जसं की न्यूक्लिओटाइड्स असतील, किंबहुना याच्यात प्रोटीनसाठी अमायनो ॲसिड्स असतील, नॉन हिस्टोन प्रोटीनसाठी पार्ट असेल, मॅट्रिक्स. आता हे जे बाहेरचं आवरण दाखवलेलं आहे, हे जे बाहेरचं आवरण आहे याला काही खड्डे दिसतात. हा खड्डे असलेला पार्ट आहे. इथं एक खड्डा दिसतो, इथं खड्डा दिसतो, इकडं खड्डे दिसतात. हा जो खड्डे असलेला पार्ट असतो, त्या खड्डे असलेल्या पार्टला म्हणायचं कॉन्स्ट्रिक्शन. काय म्हणायचं? कॉन्स्ट्रिक्शन. बघा, हा जो सगळ्यात मोठा खड्डा दिसतो तुम्हाला, दोन्ही बाजूने अशी खाच दिसते, याला कॉन्स्ट्रिक्शन म्हणायचं. आणि हे जे कॉन्स्ट्रिक्शन आहे याला म्हटलं जातं प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. व्यवस्थित लक्ष द्या, याला म्हणायचं प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. कॉल्ड ॲज प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. आता या प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शनला अजून एक नाव आहे, याला असंही म्हटलं जातं, हा जो दिलेला मेन कॉन्स्ट्रिक्शनचा प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शनचा पार्ट आहे, याला असंही म्हटलं जातं सेंट्रोमियर म्हटलं जातं. सो इट इज कॉल्ड ॲज सेंट्रोमियर. मेन कॉन्स्ट्रिक्शन असतं, सो प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन इज कॉल्ड ॲज सेंट्रोमियर.
सेंट्रोमियर. हा MCQ आहे. प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शनलाच काय म्हणायचं? सेंट्रोमियर. याला म्हणायचं प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. प्रायमरी कोणाला म्हणायचं? लक्षात ठेवायचं, जिथं जिथं खड्डा असलेला पार्ट आहे ते सगळे कॉन्स्ट्रिक्शन. पण जो सेंट्रोमियर आहे, मुख्य खड्डा आहे, मोठ्या साईजचा असतो, याला म्हणायचं सेंट्रोमियर. यालाच काय म्हणायचं? प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. काय म्हणायचं? प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. आणि हे जे प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन आहे याच्यामध्ये हा तुम्हाला जो रेड पार्ट दिसतो, हा इथं दाखवलेला रेड कलरचा पार्ट आहे, याला म्हटलं जातं, हा सेंटरचा पार्ट इथं, हा डिस्क शेप्ड पार्ट आहे, ह्या डिस्क शेप्ड पार्टला म्हणायचं कायनेटोकोअर. काय म्हणायचं बघा? कायनेटोकोअर. कायनेटोकोअर म्हणायचं. आणि हा जेव्हा पेशी विभाजन होत असतं त्यावेळेस हा महत्त्वाचा रोल प्ले करतो, कारण पेशी विभाजनामध्ये जे स्पिंडल फायबर्स तयार होतात हे स्पिंडल फायबर या कायनेटोकोअरला अटॅच होण्यासाठी वापरले जातात. म्हणजे बघा आपण जसं की याची माहिती दिलेली आहे, आपण याची माहिती लिहूया. बघा, हे जे प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन आहे हे लार्ज, सुरुवात इथून करूया. हे जे बाहेरचं आवरण आहे याला आपण काय म्हटलं होतं? पेलिकल. ह्या पेलिकलची माहिती काय बघा? आउटर आहे, आउटर मोस्ट म्हणू आपण. थिन आहे, प्रोटेक्टिव्ह असतो, प्रोटेक्टिव्ह लेअर, याला म्हणायचं पेलिकल. ही पेलिकलची माहिती आहे, कॉल्ड ॲज पेलिकल. दुसरा पार्ट आपण लिहिला आहे मॅट्रिक. सो लिक्विड इनसाइड दी पेलिकल कॉल्ड ॲज मॅट्रिक्स. सो लिक्विड inside the pellicle is called as matrix. पेलिकलच्या आतील बाजूला जे लिक्विड असतं आपण म्हणतो मॅट्रिक्स. मी तुम्हाला नाव लिहिलं की शेजारीच त्याची, म्हणजे आपल्याला नाव वाचलं की याची माहिती कळते. सो आउटर मोस्ट लेअर असतो, या आउटर मोस्ट लेअरला म्हणायचं पेलिकल. पेलिकलच्या इनसाइडला लिक्विड पार्ट आहे, त्या लिक्विड पार्टला म्हणायचं मॅट्रिक्स. त्याच्यानंतर हे जे दाखवलेलं आहे प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन, याची माहिती बघूया. लार्ज कॉन्स्ट्रिक्शन असतं. सो लार्ज कॉन्स्ट्रिक्शन, कॉन्स्ट्रिक्शन म्हणजे खाच असते, इज कॉल्ड ॲज प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. यालाच अजून एक नाव दिलं जातं, सेंट्रोमियर पण म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये जो डिस्क शेप्ड पार्ट असतो याला म्हणायचं कायनेटोकोअर, कॉल्ड ॲज कायनेटोकोअर. आता याच्यानंतरचं जे नाव आपण देणार आहे याच्यामध्ये हा कॉन्स्ट्रिक्शनचा पार्ट आहे, हाही कॉन्स्ट्रिक्शनचा पार्ट आहे. इथला जो खड्डा असलेला पार्ट आहे, खड्डा आहे म्हणजे कॉन्स्ट्रिक्शन आहे, या कॉन्स्ट्रिक्शनला म्हणायचं सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन फर्स्ट. सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन, सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन फर्स्ट म्हणायचं. सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन फर्स्ट. बघा, प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन सोडून उरले सगळ्यांना सेकंडरीच म्हणायचं. हे फक्त फर्स्ट असतं कारण इथं न्यूक्लिअर ऑर्गनायझर असतो आणि न्यूक्लिअर ऑर्गनायझरच्या इथलं जे कॉन्स्ट्रिक्शन असतं याला म्हणायचं सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन फर्स्ट. आणि हे सोडून उरलेलं जे कॉन्स्ट्रिक्शन आहे, समजा इथं एक आहे, याला म्हणायचं सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शनच म्हणायचं, पण सेकंड म्हणायचं. सो कॉल्ड ॲज सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन, कॉन्स्ट्रिक्शन सेकंड म्हणायचं याला, सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन सेकंड, कॉल्ड ॲज सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन सेकंड. बघा, फर्स्ट कोणाला म्हणायचं? ज्याच्या न्यूक्लिअर ऑर्गनायझर आहे, हा न्यूक्लिअर ऑर्गनायझर आहे, याला म्हणायचं
सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन फर्स्ट आणि हे सोडून उरलेल्या सगळ्यांना म्हणायचं सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन सेकंड. आणि याची जर माहिती आपण बघितली तर हे स्मॉल साईजचं असतं. सो दीज आर स्मॉल कॉन्स्ट्रिक्शन अदर दॅन प्रायमरी. सो स्मॉल अँड मेनी कॉन्स्ट्रिक्शन्स स्मॉल अँड मेनी कॉन्स्ट्रिक्शन्स यांना म्हटलं जातं सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन सेकंड. ओके, आता आपण बघूया हा जो पार्ट इथं दाखवलेला आहे हा रेड कलरचा पार्ट आहे. याला म्हटलं जातं न्यूक्लिओलर ऑर्गनायझर कॉल्ड ॲज न्यूक्लिओलर ऑर्गनायझर. आता हे जे न्यूक्लिओलर ऑर्गनायझर आहे हे मात्र सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन फर्स्टला असतं. याला म्हटलं जातं न्यूक्लिअर ऑर्गनायझर. आणि याच्या टोकाला हा जो पार्ट दाखवलेला आहे हा शेवटचा पार्ट आपण इथं बघतो, एंड पार्ट आहे, स्पेरिकल पार्ट आहे. याला म्हटलं जातं सॅटेलाइट. काय म्हणायचं याला? सॅटेलाइट म्हटलं जातं. काही क्रोमोझोममध्ये प्रेझेंट असतो, काही क्रोमोझोममध्ये तो ॲब्सेंट असतो. पार्ट आहे त्याला म्हटलं जातं सॅटेलाइट. मग याची जर माहिती सांगायची म्हटलं तर ती अशी होते, इफ सॅटेलाइट इज प्रेझेंट, असं लिहूया आपण, प्रेझेंट, काहींच्या ठिकाणी ॲब्सेंट असतो. जर हा सॅटेलाइट प्रेझेंट असेल तर याला म्हटलं जातं सॅट क्रोमोझोम. काय म्हणायचं? सॅट क्रोमोझोम. आणि जर तो ॲब्सेंट असेल तर याला म्हटलं जातं असॅट किंवा नॉन सॅट क्रोमोझोम. प्रत्येक क्रोमोझोमवरती असतोच असं नाही, पण असेल तर याला म्हणायचं सॅट क्रोमोझोम, नसेल तर म्हटलं जातं नॉन सॅट क्रोमोझोम. ओके, आता महत्त्वाचा पार्ट राहिला आहे तो म्हणजे आतील पार्ट आपण दाखवलेला आहे. हा जो आतील पार्ट आहे पुन्हा एकदा दाखवूया आपण. हा जो इनसाइडचा पार्ट आहे हा मी ब्लॅक कलरची एक लाईन तुम्हाला दाखवतोय. ही ब्लॅक कलरची जी लाईन आहे ह्या आतील ब्लॅक कलरच्या लाईनला, एका लाईनला म्हणायचं क्रोमोनिमा, सिंगल असेल तर क्रोमोनिमा म्हणायचं, आणि दोन असतील तर याला म्हणायचं क्रोमोनिमॅटा. सिंग्युलर असेल तर क्रोमोनिमा म्हणायचं. म्हणजे ही जी मी ब्लॅक कलरची लाईन दाखवली याचं नाव आहे क्रोमोनिमा. दोन असतात म्हणून याला म्हणायचं क्रोमोनिमा. बघा मी आतील ब्लॅक लाईनचं नाव दाखवतोय, ह्याला म्हणायचं क्रोमोनिमॅटा, कॉल्ड ॲज क्रोमोनिमॅटा. क्रोमोनिमॅटा. सिंगल असेल तर क्रोमोनिमा म्हणायचं, दोन दाखवलेले आहेत म्हणून याला म्हणायचं क्रोमोनिमॅटा. ओके, कशाला म्हणायचं? ह्या आतील ब्लॅक कलरची जी लाईन दाखवलेली आहे त्या लाईनला म्हणायचं क्रोमोनिमॅटा. आता ह्याच क्रोमोनिमॅटामध्ये DNA असतो, DNA पॅक केलेला असतो, कॉइलिंगच्या असतो. आणि या क्रोमोनिमॅटावरती हे जे तुम्हाला असे बल्ब लाईक स्ट्रक्चर दिसतात, रेड कलरचे बॉल बीड्स म्हणून आपण, बीड लाईक स्ट्रक्चर असतं. ॲक्च्युली क्रोमोनिमॅटा इज अ थ्रेड लाईक स्ट्रक्चर. याची माहिती आपण लिहूया, थ्रेड लाईक स्ट्रक्चर. थ्रेड लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज क्रोमोनिमॅटा. स्ट्रक्चर्स म्हणून आपण, दोन स्ट्रक्चर्स असतात, याला म्हणायचं क्रोमोनिमॅटा. आणि क्रोमोनिमॅटाच्या इनसाइडला हा जर पार्ट आपण बघितला तर हे बीडेड लाईक स्ट्रक्चर आहेत, बीड लाईक स्ट्रक्चर आहेत. ह्या सगळ्या बीड्सना, मग हा बीड असेल, हे सगळे बीड्स आहेत.
स्ट्रक्चर्स असतात, बीडेड लाईक स्ट्रक्चर्स आहेत. ह्या बीडेड स्ट्रक्चरला क्रोमोमियर्स म्हणायचं, कारण क्रोमोनिमॅटा तयार झालेले आहेत. यांना म्हणायचं क्रोमोमियर्स. काय म्हणायचं? क्रोमोमियर्स. सिंगल असेल तर क्रोमोमियर, अनेक असतील तर क्रोमोमियर्स म्हणायचं ना. सो कॉल्ड ॲज क्रोमोमियर्स. आता हे क्रोमोमियर्स म्हणजे काय असतं याची माहिती काय आहे हे पण आपण लिहूया. याची माहिती असेल बीड लाईक स्ट्रक्चर्स ऑन क्रोमोनिमॅटा. सो बीड लाईक स्ट्रक्चर्स आर कॉल्ड ॲज क्रोमोमियर्स. कोणावरती प्रेझेंट असतात? क्रोमोनिमॅटा. आणि हा क्रोमोनिमॅटा क्रोमोमियर्स या दोघांच्या मध्ये असतो DNA. कोण पॅक केलेला असतो? DNA पॅक केलेला असतो. हे आपण पुढं खूप डिटेल बघणार आहे. आता DNA हा आपण पार्ट पाहणार नाही आहे, पण आत्ता आपण बघतोय तो क्रोमोनिमॅटा आणि क्रोमोमियर्स हा पार्ट पाहतोय. आणि म्हणून याचे आपल्याला ही जी टोटल आपण डायग्राम बघितली ते याची माहिती लिहिलेली आहे. अजून एक नाव आपण बघूया. आता ज्या टोकाला पार्ट असतो त्याला आपण सॅट क्रोमोझोम म्हटलेलं असतं, आणि याच्या विरुद्ध टोकाला हा जो पार्ट असतो, हा टॉपचा पार्ट असतो, एंड पार्ट असतो, याला म्हटलं जातं टीलोमियर. काय म्हणायचं? टीलोमियर. आणि हे टीलोमियर काय करतं? जेव्हा क्रोमोझोम कॉइल्ड स्टेटला येतो, समजा हा क्रोमोझोम सेंट्रोमियर आहे आणि इथं आला, तर ही दोन टोकं जोडून देण्याचं काम असतं ते टीलोमियरचं असतं. सो प्रिव्हेंट फ्युजन ऑफ एंड्स ऑफ क्रोमोझोम्स. सो प्रिव्हेंट फ्युजन ऑफ टू एंड्स ऑफ क्रोमोझोम्स हे त्याचं फंक्शन आहे. हे आपण स्ट्रक्चरमध्ये पाहिलं आहे. इथं त्याचं फंक्शन लिहूया. टिप पार्ट असतो. सो प्रिव्हेंट फ्युजन ऑफ टू एंड्स ऑफ क्रोमोझोम्स. याचं फंक्शन आहे टू प्रिव्हेंट फ्युजन ऑफ टू एंड्स ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोमच्या दोन्ही टोकांना जोडून न देण्याचं काम करतो. सो फ्युजन ऑफ टू एंड्स एवढं म्हटलं तरी चालेल. प्रिव्हेंट फ्युजन ऑफ टू एंड्स. हा टिपचा पार्ट असतो, द पार्ट ऑफ टिप. आणि काय काम करतो? सो प्रिव्हेंट फ्युजन ऑफ टू एंड्स. वन बाय वन आपण सगळी माहिती पुन्हा एकदा पाहणार आहे. व्यवस्थित बघूया आपण. चला पहिला पार्ट बघूया आपण. हा टिपचा पार्ट आहे, याला काय म्हणायचं? टीलोमियर. टिपला काय काम करतो? टू प्रिव्हेंट फ्युजन ऑफ टू एंड्स. क्रोमोझोमचं सगळ्यात बाहेरचं आवरण आहे, याला म्हणायचं पेलिकल. पेलिकल काय फंक्शन करतं? तर पेलिकलचं फंक्शन काय बघा. फंक्शन आहे आउटर मोस्ट आहे, थिन आहे, प्रोटेक्टिव्ह लेअर आहे, प्रोटेक्शनचं काम करतो. त्याच्या इनसाइडचा लिक्विड पार्ट आहे, ह्या आतील लिक्विड पार्टला म्हणायचं मॅट्रिक्स. मॅट्रिक्स इज अ लिक्विड इन दी पेलिकल. लिक्विड पार्ट असतो तो मॅट्रिक्स आहे. ओके. त्याच्यानंतर हा जो खड्डा असलेला पार्ट असतो, हा खड्डा असलेल्या पार्टला म्हणायचं कॉन्स्ट्रिक्शन. पण जो मोठा खड्डा आहे ज्याला आम्ही सेंट्रोमियर म्हणत होतो, याला म्हणायचं प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. सो लार्ज कॉन्स्ट्रिक्शन इज कॉल्ड ॲज प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. आणि हे जे प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन आहे, या प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शनलाच दुसरं नाव आहे सेंट्रोमियर. आणि सेंट्रोमियरच्या आत एक डिस्क शेप्ड पार्ट आहे, त्या डिस्क शेप्ड पार्टला म्हटलं जातं कायनेटोकोवर. आणि कायनेटोकोवरचं फंक्शन असतं युजफुल फॉर अटॅचमेंट ऑफ स्पिंडल फायबर्स. सो याचं आपण फंक्शन लिहूया. गिव्ज साईट फॉर स्पिंडल फायबर. गिव्ज साईट फॉर अटॅचमेंट of spindle fibers.
इथंच लिहूया आपण. स्पिंडल फायबर्सना जोडण्यासाठी जागा देण्याचं काम असतं. हा कायनेटोकोअर करत असतो. हा डिस्क शेपड असतो आणि तो प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शनला असतो. लार्ज कॉन्स्ट्रिक्शन आहे, ह्या लार्ज कॉन्स्ट्रिक्शनला म्हणायचं प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. यालाच म्हटलं जातं सेंट्रोमियर. आणि हा सेंट्रोमियर काय करतो, हा क्रोमोझोम इकडचा एक आर्म आहे, हा दुसरा आर्म आहे. आता हाच क्रोमोझोम मी जर तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर तो असा असतो आणि इकडचा एक आर्म असतो. हा एक आर्म आहे आणि हा एक आर्म आहे. ह्या दोन आर्मला जोडणारा पार्ट असतो. म्हणजे ह्या जो क्रोमॅटिड्स आहेत या क्रोमॅटिड्सना जोडण्याचं काम करतो आणि म्हणून याचं फंक्शन आहे कनेक्ट टू क्रोमॅटिड्स. आता क्रोमॅटिड्स म्हणजे काय असतं, तर हे क्रोमॅटिड्स क्रोमोझोमच्या आर्म्स असतात, याला क्रोमॅटिड्स म्हणायचं. म्हणजे इथंच याच्यामध्ये दाखवूया आपण. हा इथून इकडचा हा एक आर्म आहे, इथून इकडचा हा एक आर्म आहे. ह्या दोन आर्म्सना म्हणायचं क्रोमॅटिड्स. हे जे आर्म्स आहेत ह्या आर्म्सला म्हणायचं क्रोमॅटिड्स. So two arms of chromosome are called as chromatids. Arms of chromosome are called as chromatids, and this is the structure of chromosome. यालाच म्हणायचं structure of chromosome. So called as structure of chromosome. खूप डिटेल आपण बघितलेलं आहे. व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट आहे. मी प्रत्येक पार्ट लिहिलेला आहे. त्या पार्टची माहिती तुम्हाला समोर बोर्डवरती लिहिलेला आहे. इव्हन दो लेबल पण केलेला आहे. आणि इथं क्रोमोझोमचं स्ट्रक्चर हा पार्ट कंप्लीट होतो. आता या क्रोमोझोमचे वेगवेगळे कोणकोणते पार्ट्स असतात हे आपण टाईप्स म्हणूया. आपण पार्ट्स बघितलेले आहेत. टाईप्स कोणकोणते असतात म्हणजे ॲटोसोम्स काय असतात, सेक्स क्रोमोझोम्स काय असतात, सेंट्रोमियरनुसार क्रोमोझोमचे टाईप्स कोणकोणते असतात, हे सगळे टाईप्स आपण बघणार आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहे. व्हिडिओ पॉज करा, डायग्राम काढून घ्या, माहिती लिहून घ्या. ओके.